नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रभागेच्या वाळवंटातील बेवारस वृद्धीला दिला सन्मान. महर्षी वाल्मिकी संघाचा अनोखा उपक्रम. अंध जीवनाला मिळाला आशेचा किरण. स्वराच्या आयुष्यात प्रकाशाची नवी ज्योत. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत पंढरपूर मंगळवेढा तालुक्याला 1 कोटीचा निधी उपलब्ध. गळफास घेऊन युवकाची आत्महत्या. महिला दिनी पंढरीत चेन स्नॅचिंग. 2 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व पर्स हिसकावून चोरटे पसार. मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी, जिल्हा परिषद सभापती शीला शिवशरण व मुख्य अधिकारी पल्लवी पाटील यांचा आज मंगळवेढा येथे नागरी सत्कार. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. जगभरात जागतिक महिला दिन धूमधडाक्यात साजरा होत असताना भूवैकुंठ पंढरी नगरीत मात्र एका अनोख्या पद्धतीचा महिला दिन साजरा झाला. चंद्रभागेच्या वाळवंटात ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता नशिबाला आलेला संघर्षमय जीवन जगत असलेल्या एका 90 वर्षीय बेवारस वृद्ध महिलेचा आज जागतिक दिनानिमित्त फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या आजीबाईला सुग्रास भोजन सुद्धा दिलं गेलं. महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून हा आगळा वेगळा उपक्रम राबवला. चंद्रभागेच्या वाळवंटातील या आजीबाईच्या वारसांनी आईने वृद्धापकाळी डोळे समजून त्यांना पंढरीच्या वाळवंटात आणून सोडले. तेव्हापासून या आजीबाई वाळवंटात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात. भीक मागीन पण घरी जाणार नाही असा करारी बाणा जपत त्यांनी आपल्या नशिबात आलेले हे जगणं स्वीकारून आपली जगण्याची लढाई सुरू ठेवली आहे. याबाबत महर्षी वाल्मिकी संघाला माहिती मिळाली आणि नंतर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की आयुष्याच्या उत्तरार्धात थकलेल्या शरीराची आजीबाई मनानं खंबीर राहून ताटमानेने जगते. खऱ्या अर्थाने या आजीबाईच्या संघर्षमय जीवनातून आजच्या महिला भगिनींनी बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. आलेल्या अडचणींना खंबीरपणे सामना करत स्वाभिमानानं जगणं या आजीबाईकडून शिका आणि ऐन म्हातारपणी आपल्या जन्मदात्या आई वडिलांना आपल्या वारसांना असं बेवारस करू नका. यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटातील इतरही अनेक बेवारस महिलांचा सत्कार करण्यात आला व शासनाने या महिला भगिनींची नोंद करून यांच्या उदरनिर्वाहासाठीची ठोस उपाययोजना करावी असा मनोज व्यक्त करण्यात आला. जन्मताच दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्याने अवघ्या 6 महिन्याच्या स्वराईची दृष्टी गेली होती आणि अवघं भविष्यच अंधकारमय झालं होतं. याच वेळी नॅब हॉस्पिटल मिरज व शेतकरी सहकारी सूतगिरणी यांच्या सहकार्याने दोन्ही डोळ्यांचं यशस्वी ऑपरेशन झाल्याने शिवणे तालुका सांगोला येथील तानाजी शेळके यांची 6 महिन्याची मुलगी स्वरा हिच्या आयुष्यात नव्या प्रकाशाची ज्योत प्रज्वलित झाली. आपल्या मुलीच्या अंध जीवनाला आशेचा किरण मिळाल्याने शेळके कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. शिवणे तालुका सांगोला येथील तानाजी शेळके यांची 6 महिन्याची मुलगी स्वरा हिच्या दोन्ही डोळ्यांना जन्मताच मोतीबिंदू झाल्याने तिला काही दिसत नव्हते. दोन्ही डोळ्यांना दिसत नसल्याने आपली मुलगी कायमची अंध होती की काय अशी भीती तानाजी शेळके व त्यांची पत्नी अमृता शेळके यांना होती. दोन्ही डोळ्यांना जन्मताच मोतीबिंदू आल्याने अंध असलेल्या 6 महिन्याच्या मुलीच्या दोन्ही डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्याचे काम नॅब हॉस्पिटल मिरज व शेतकरी सहकारी सूतगिरणीने केले आहे. शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे नॅब हॉस्पिटल मिरज यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या नेत्र शिबिरात स्वरा हिच्या डोळ्याची तपासणी केली. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी स्वरा तिच्या दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन करावे लागेल असे शेळके दाम्पत्यानं सांगितले. 28 जानेवारी रोजी स्वरा हिच्या डोळ्याची प्राथमिक तपासणी व 1 व 2 फेब्रुवारी रोजी फेर तपासणी करण्यात आली. 2 फेब्रुवारी रोजी एका डोळ्याचे व 2 मार्च रोजी दुसऱ्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. नॅब हॉस्पिटल मिरज येथील डॉक्टर मिताली शहा, डॉक्टर आशुतोष पाटील, डॉक्टर नेमिनाथ खोत, डॉक्टर सचिन तमन्नावार, डॉक्टर विश्वास बेंद्रेकर या तज्ञ डॉक्टरांनी स्वराच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. या हॉस्पिटलचे ट्रस्टी राहुल देशपांडे यांनी स्वरा हिच्या इतर तपासणीचा खर्चाचा भार उचलला. स्वरा हिच्या दोन्ही डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने ती आता 100 फुटापर्यंत सर्व काही बघू शकत असल्याने तिच्या माता पित्यांना मोठा आनंद झाला आहे. स्वरा हिची आई अमृता
यांना देखील यापूर्वी मोतीबिंदू झाला होता. त्यांच्या डोळ्यावर याच हॉस्पिटलमध्ये सुमारे 12 वर्षापूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कामांचा आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे खालील कामांना निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, लक्ष्मी देवडी गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, बोराळे गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, शेलेवाडी हनुमान मंदिर, चव्हाण वस्ती, सभा मंडप बांधणे, जंगलगी ते बिराजदार उमराणी चौगुले वस्ती रस्ता मुरमीकरण करणे, डोनस अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मौजे खुपसंगीतील गावठाण अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, तसेच पंढरपूर तालुक्यातील मौजे खर्डी गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मौजे तावशी गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मौजे मुंडेवाडी गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मौजे बोहाळी गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मौजे शिरडोन गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मौजे एकलासपूर गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मौजे सिद्धेवाडी गावातील अंतर्गत रस्ते मौजे एकलासपूर गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मौजे सिद्धेवाडी गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मौजे आनवली गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मौजे लक्ष्मी टाकली उपनगर पंढरपूर, लक्ष्मी टाकली रोड सोलापूर नगर पासून आत जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे. सदरच्या कामांना रुपये 1 कोटी निधी मिळाला असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील सचिन आनंद सलगरे यांनी गुरुवारी दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यू समय ते 26 वर्षाचा होता. त्याचे पश्चात आई, वडील, भाऊ व भावजे असा परिवार आहे. सचिन हा सन 2015-16 या वर्षात औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगळवेढा येथे इलेक्ट्रिकल शिक्षण घेत असताना त्याने मंगळवेढा येथील BSNL विभागात रोजंदारीवर कामही केले होते. तसेच तो कुरिअरमध्ये पार्ट टाइम काम करत होता. त्यामुळे मंगळवेढ्यातील अनेकांशी त्याचे जिव्हाळी संबंध निर्माण झाले होते. पंढरीत गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचा राग नागरिकांनी व्यक्त होत असतानाच महिला दिनी 2 महिलांची लूट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वेगाने दुचाकीवरून येऊन धूम स्टाईलने महिलेच्या गळातील मंगळसूत्र व दुसऱ्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून घेत 2 चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली आहे. या दोन्ही घटना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आणि महिला दिनी घडल्या आहेत. पंढरीत महिलांच्या गळ्यातील ऐवज वेगवेगळ्या मार्गाने लुटण्याचे प्रकार कायमच पंढरीत होत आहेत. महिला दिनी घडलेल्या या प्रकरणामुळे येथील महिला वर्गात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. पंढरपूर शहरामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या गुन्ह्याचे प्रमाण वाढतच आहे. विशेष करून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या घटनांचा आलेख वाढतच चालला आहे. गुरुवारी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला इसबाव येथील दूध पंढरी समोर सौ लता रमेश गुंड ही 45 वर्षीय महिला रिक्षातून उतरून आपापल्या घराकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने तिच्या हातातील पर्स हिसकावून घेत पोबारा केला. हा दुचाकीस्वार अंदाजे 25 वर्षीय असल्याचे सदर महिलेने सांगितले आहे. सदर गुन्ह्याची नोंद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात झाली असून या गुन्ह्यातील अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. भारत स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये मंगळा नगर परिषदेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती यांच्या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मंगळा नगराध्यक्षा अरुणा माळी, मुख्याधिकारी पल्लवी पाटील व रणरागिणी पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शीला शिवशरण यांचा मंगळा शहराच्या वतीनं भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांनी दिली. मंगळा खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात शनिवार दिनांक 9 मार्च 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता मंगळा शहराच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे यांच्या हस्ते व रतनचंद शाह सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शाह यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सभापती प्रदीप खांडेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शिवाजीराव काळुंगे, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲडव्होकेट नंदकुमार पवार, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी, मंगळा मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मोलानी, पंचायत समिती उपसभापती विमल पाटील, पंचायत समिती सदस्य प्रेरणा मासाळ, पंचायत समिती सदस्य सुरेश डोने, माजी उपनगराध्यक्ष मुजीबर काजी, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र सुरवशे,
शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्राध्यापक येताळा भगत उपस्थित राहणार आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रभागेच्या वाळवंटातील बेवारस स्मृतीला दिला सन्मान. महर्षी वाल्मिकी संघाचा अनोखा उपक्रम. अंध जीवनाला मिळाला आशेचा किरण. स्वराच्या आयुष्यात प्रकाशाची नवी ज्योत. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत पंढरपूर मंगळवेढा तालुक्याला 1 कोटीचा निधी उपलब्ध. गळफास घेऊन युवकाची आत्महत्या. महिलांनी पंढरीत चेन स्नॅचिंग. 2 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व पर्स हिसकावून चोरटे पसार. मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी, जिल्हा परिषद सभापती शीला शिवशरण व मुख्य अधिकारी पल्लवी पाटील यांचा आज मंगळवेढा येथे नागरी सत्कार. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.